Hello, dear students. Now we are learning the chapter number 5 of Standard 8 Inside the Atom. Earlier, we have seen the first video. Now I am going to present before you the second video. We have seen earlier the different models or atomic models. Now, the next atomic model that is presented by the scientist is Bohr's stable atomic model. बोरचे स्थिर अणुचे मॉडेल. ही सजेस्टेड द परफेक्ट ॲटॉमिक मॉडेल. बोर शास्त्रज्ञाने अणूची बरोबर प्रतिकृती सुचवली. अणू कसा असेल, अणूच्या आतमध्ये काय असेल, त्यांनी बरोबर प्रतिकृती सुचवली. या ठिकाणी बघा, ही सजेस्टेड दॅट there is a nucleus at the center, and there is the positively charged, and at the center he suggested positively charged protons are present. त्याच्यात एक कण आहेत, त्यांना वजन आहे. ते वजन त्यांनी सुचवलं 1 डाल्टन. एका प्रोटॉनचं वजन 1 डाल्टन. and then he suggested there is an empty space around this nucleus and there are orbits. जसे आकाशामध्ये ग्रह तारे ठराविक कक्षांच्या मध्ये फिरतात, तसे अणूच्या सभोवती असलेले इलेक्ट्रॉन्स ठराविक ऑर्बिटमध्ये फिरतात. असं परफेक्ट ॲटॉमिक मॉडेल बोर शास्त्रज्ञांनी मांडलं. तुम्ही नंतर पुस्तक पाहायचं आहे. नाव ऑर्बिट नंबर 1, ओनली 2 इलेक्ट्रॉन्स आर देअर इन ऑर्बिट नंबर 1 and he named it K. Orbit number 2, maximum 8 electrons are there and he named it L. Then the orbit number 3, he named it M orbit and maximum electrons are there 18. त्यांनी हे कसं सांगितलं, कोणत्या ऑर्बिटमध्ये, त्याच्यासाठी एक सूत्र दिलं. ही सजेस्टेड अँड the formula that we will see later. And the next orbit is, that is orbit number 4, and that is orbit number N. मी तुम्हाला नोट्स पाठवेन की ऑर्बिट नंबर 1 त्यांनी एक फॉर्म्युला दिला. दॅट फॉर्म्युला इज 2n स्क्वेअर, 2nचा वर्ग. आता n काय, दॅट इज दी ऑर्बिट नंबर. या ठिकाणी तुम्हाला पुस्तकामध्ये दाखवताना कदाचित उलट दिसेल. इकडे बघा, KLMN. तुम्ही त्या पानावरती पान नंबर 32 वरती पाहायचं आहे. मी याच्या नोट्स पाठवतो. बघा, ऑर्बिट नंबर 1, त्या ऑर्बिट नंबर 2, ऑर्बिट नंबर 3 आणि ऑर्बिट नंबर 4. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा की 2nचा वर्ग आहे. हे जे नंबर आहे ते nच्या जागेवर भरायचे आणि त्याचा वर्ग करायचा. नाउ सी हियर इज 2n स्क्वेअर, 2n स्क्वेअर, 2 रिमेन्स ॲज इट इज. मग हा 1 nच्या जागेवर ठेवा, त्याचा वर्ग करा. 1चा वर्ग 1, 2 गुणिले 1 म्हणजे 2. म्हणून पहिल्या ऑर्बिटमध्ये 2च इलेक्ट्रॉन. नाउ ऑर्बिट नंबर 2, दॅट इज L. nच्या जागेवरती 2 ठेवा आणि त्याचा वर्ग करा. 2चा वर्ग 4. 4ने पहिल्या 2ला गुणा 8. दॅट्स वाय इन ऑर्बिट नंबर 2 8 इलेक्ट्रॉन्स आर देअर. मी नोट्स पाठवतो. इन ऑर्बिट नंबर 3, दॅट इज M. आता हे 3 2च्या 3 nच्या जागेवर ठेवून त्याचा वर्ग करा. 3चा वर्ग 9
आणि 2 यांचा वर्गमधल्या 2ला गुणा 18. फोर्थ ऑर्बिट दॅट इज लास्ट ऑर्बिट. फोर्थ म्हणजे यांच्या जागेवर 4 ठेवा आणि त्याचा वर्ग करा. 4चा वर्ग 16. 2 ने गुणा 32. म्हणजे प्रत्येक वेळेला यांच्या जागेवर 1 2 3 4 ठेवायचे, त्याचे वर्ग करायचे आणि प्रत्येक वेळेला 2 ने गुणायचं. द अँसर कम्स दॅट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दॅट सेल. दिस मॉडेल suggested by Bohr and that was the perfect atomic model. He suggested that the nucleus is heavy. There is something more particles in the nucleus. त्यांनी सांगितलं की अणूच्या मध्यभागी न्यूक्लियस आहे, तो हेवी आहे, त्यात अजून कोणता तरी पार्टिकल असला पाहिजे. लेटर दॅट पार्टिकल वॉज इन्व्हेंटेड by Chadwick and he named it neutron. Neutron is neutral, chargeless. तुमच्या तर लक्षात आलं असेल की अणूच्या आतमध्ये अंतरंगामध्ये 3 पार्टिकल मिळाले. न्यूक्लियस मध्यभागी हेवी आहे, 2 पार्टिकल्स आर देअर. प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज्ड प्रोटॉन, mass वस्तुमान 1 Dalton. Again there is another particle neutron chargeless, no charge, mass same 1 Dalton. Proton, neutron, mass same. Third particles electrons, negatively charged, no mass, massless, revolve around the nucleus in the orbits. These are the 3 particles that you have to remember very well. आता तुमच्या गोष्ट एक लक्षात आली असेल की न्यूक्लियसमध्ये 2 पार्टिकल आहेत आणि ऑर्बिटमध्ये 1 पार्टिकल रिव्हॉल्व होत आहे. आता मी पुढे सांगतोय ती व्यवस्थितपणे ऐकायचं आहे. नाउ सी ऑन द पेज नंबर 33, name of the, see their atom, their symbols, total number of electrons are given and distribution. Now see something. Hydrogen has only 1 electron. आता फर्स्ट सेलमध्ये मॅक्झिमम किती 2, म्हणजे के सेलमध्ये 2 गेले, दुसऱ्या सेलमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. नाव हेलियम 2 इलेक्ट्रॉन्स आर देअर. द कॅपॅसिटी ऑफ फर्स्ट सेल इज 2. the 2 electrons go in the K cell, remaining cell will remain empty. Now in the middle that I am going, oxygen, it has 8 electrons. It means the capacity of first cell is 2 electrons. 2 electrons will go in the first cell, the remaining 6 electrons will go in the second cell. कारण पहिल्या सेलमध्ये 2च बसणार, 2 यांच्या वर्गामुळे राहिलेले दुसऱ्या सेलमध्ये बसणार. नाव कम टू दी व्हेरी इम्पॉर्टंट 2 एलिमेंट्स, सोडियम अँड क्लोरीन. सोडियम हॅज 11 electrons. 2 will go in the first cell, 8 will go in the second cell. फक्त 8च जातील, 9 जाणार नाहीत, कारण कॅपॅसिटी ऑफ द सेकंड सेल इज 8 अँड द 1 will go in the next cell. In case of chlorine, there are 17 electrons. 2 will go in the first cell, 8 will go in the second cell, and remaining 7 will go in the third cell. So I will send you the picture of this page and try to understand, listen this video again and again. And the last video of this chapter I will send you later. So thank you very much.